आता बघा, शेवगा आपल्याला नेहमीच आवडतो आणि तो किती पौष्टिक आहे ते देखील आपल्याला माहिती आहे. पण अशा उन्हाळ्याच्या दिवसात झणझणीत रस्सा वगैरे नको वाटतं. मग असा पोटाला थंडावा देणारा ताकातल्या शेवग्याच्या शेंगांचा हा पदार्थ ना एकदा नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण ना शेवग्याच्या शेंगांचा आजपर्यंत कोणीही न बनवलेला दुर्मिळ असा चटपटीत चटकदार तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवतोय. आता तुमच्यापैकी कोणी कोणी हा पदार्थ बनवला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि शेंगांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, या शेंगांवरची ना साल काढून टाकूया. यावरची साल काढल्यामुळे काय होतं ना, शेंगा ना कडवट लागत नाही. दुसरं म्हणजे पटकन शिजले जातात. याची साल काढून घेऊया. हे बघा. चला, इथे सगळ्या शेंगांवरची साल काढून झालेली आहे. हे बघा. आपण आता ह्या शेंगांना कढईमध्ये काढून घेऊया. त्यासाठी इथं मी ना गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आता ह्या शेंगा यामध्ये घालतीये. त्यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा भर मीठ. मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घालायचंय. आता ह्या शेंगा ना आपल्याला 50% यामध्ये शिजवून घ्यायच्या. यापेक्षा खूप जास्त याला शिजवू नका. इथे बघा, आपल्या ह्या शेंगा ना अर्ध कच्च्या अशा शिजलेल्या आहेत, म्हणजेच 50% शेंगा शिजलेल्या आहेत. हे बघा. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगा ना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायच्या. त्यानंतर इथे मी ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटी ताजं फ्रेश दही घालायचंय. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय. आता ना दह्याच्या तिप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय. म्हणजे 1 वाटी दही होतं, त्यासाठी आपल्याला 3 वाट्या पाणी यामध्ये घालायचंय. त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि हे सर्व साहित्य मस्त असं मिक्सरवरती फिरून घ्यायचंय. तर इथे आपण ना दही फिरून याचं मस्त असं ताक बनवून घेतलेलं आहे. हे बघा. हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवून घेतलीये. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी आपली चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचंय. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा किसलेलं आलं आणि किसलेला लसूण घालायचा आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे. 1 चमचा हिंग. सोबतच 1/2 चमचा यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. ही फोडणी ना आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये ना शिजलेल्या शेंगा घालूया. त्यानंतर मिक्सरला फिरवलेलं ताक घालायचंय. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा साखर यामध्ये घालूया. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचंय. तर मीठ आपण अगोदर शेंगा शिजताना घातलं होतं, त्यामुळे बेताना घालायचंय. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ह्या शेंगा ना मस्त अशा शिजवून घ्यायच्या. आता दर अर्धा मिनिटाला मध्ये मध्ये ही कढी ना आपल्याला अशा पद्धतीने ढवळत राहायची आहे, म्हणजे ही फुटणार नाही. साधारण 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि बघूया आपण आता शेंगा शिजल्यात का. तर हे बघा, मस्त अशा मौसूद शेंगा शिजलेल्या आहेत. आता वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. तर इथे आपली शेवग्याच्या शेंगाची चटपटीत अशी कढी बनवून तयार झालेली आहे. ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी चुरून खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही कढी काढून घेऊया. तर
मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.